आणि आज ते आपल्याला सांगणार आहेत की आज जो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हॉटेल विवांताला येणार आहेत आणि त्या संदर्भातली थोडक्यात माहिती आणि कार्यकर्त्यांचा जो आज मेळावा आहे आणि पुढील महानगरपालिकेची रणनीती कशी असेल. साहेब काय सांगाल की आज जो विवांता हॉटेलला पूर्ण हॉल भरून गेलेला आहे, कार्यकर्ते बाहेर उभे आहेत आणि साहेबांचे आगमन होणार आहे थोड्या वेळातच. आमचे आज शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री येत आहेत आदरणीय एकनाथ शिंदे साहेब. कार्यकर्त्यांचा विश्वास वाढवण्यासाठी ते येत आहेत आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आज आम्ही 3 दिवसापूर्वीच फक्त डिक्लेअर केलं काय साहेब येत आहेत, पण आज कार्यकर्त्यांचा उत्साह आपण बघितला असेल की हॉल तर पूर्ण भरलेला आहे, पण खालती 2-2.5 हजार कार्यकर्ते इथे उपस्थित. म्हणजे किती विश्वास, आणि त्याच्यात सर्वात जास्त म्हणजे महिलांचा जास्त सहभाग आहे. म्हणजे लाडक्या बहिणींचा विश्वाससुद्धा आदरणीय शिंदेसाहेबांवर आहे. त्यामुळे हा एक त्यांनी आज आम्हाला जोशभरी आम्हाला एक उत्साह निर्माण केल्यानंतर एक कार्यकर्त्याला प्रत्येक जोश केल्याने त्यात जोशाच्या माध्यमातून इथे येणाऱ्या निवडणुकीला कार्यकर्त्या जोमाने काम करणार. साहेब युतीचा फॉर्म्युला ठरला आहे आणि जर युतीचा फॉर्म्युला ठरला असेल तर कशा प्रकारे असेल. युतीचा फॉर्म्युला आमच्या जवळजवळ ठरलेला आहे. आता आमची चर्चा शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे आणि या येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला फॉर्म्युला पूर्ण माहिती होईल. साहेब काय सांगाल ह्यावेळी महापौर बहुजन विकास आघाडीचा असेल की युतीचा असेल. 100% महायुतीचा असणार. महापौर हा महायुतीचा त्या पद्धतीने गेल्या 2-3 महिन्यापासून सर्व कार्यकर्ते अगोदरच कामाला लागले. जसं विधानसभा झाल्यानंतर त्यात दुसरी जी निवडणूक येणारी मिनी विधानसभा म्हणजे वसई विरार महानगरपालिकेची, त्याच्यासाठी जे कार्यकर्ते झोपून कामाला लागलेले आहेत आणि मला विश्वास आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वास आहे का येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा महापौर वसई विरारमध्ये बसतो. साहेब वसई विरारमध्ये इतिहास बदलणारी आताची ही महानगरपालिका असेल, कार्यकर्त्यांना काय आव्हान करणार, कशा पद्धतीने सामोरं जाण्यासाठी. कार्यकर्ते जोमाने कामाला लागले, त्यांनाही बदल हवा आहे, प्रत्येक नागरिकांना इथे बदल हवा आहे आणि त्या दृष्टिकोनातून नागरिकांनीही मनाची तयारी केलेली आहे आणि त्याचबरोबर कार्यकर्ते जोमाना कामाला लागले आहेत. तर नक्कीच इथे सुद्धा इतिहास बदलणारा आणि एक वेगळ्या पद्धतीचा आपल्याला इथे महायुतीचा महापौर बघायला मिळेल. नक्कीच आपल्याबरोबर आज आमदार तरेसाहेब होते. त्यांनी सांगितले की इतिहास बदलणारी ही महानगरपालिका असेल आणि महायुतीचाच आमचा महापौर बसेल आणि असा ठाम विश्वास दिला आणि कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लावायला सांगितलेलं आहे आणि आजच्या मेळाव्यानंतर नक्कीच त्या पद्धतीने कामाला सुरुवात करतील कार्यकर्ते आणि महायुतीसाठी काम करतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. कॅमेरामॅन रवीसह भालचंद्र हुलम, प्रभात समाचार.